मागील काळात झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर थंडी आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आधीच कांद्याला बसत असतानाच आता कांद्याच्या भावात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातला कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडला आहे। मी आता कांद्याच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येईल की कांदा जो आहे तो आता शेतामध्येच करपायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या वाढ जी आहे ती देखील आता खुंटू लागलेली आहे। कांदा जो ज्या प्रमाणात परिपक्व व्हायला हवा तितक्या प्रमाणात तो परिपक्व होताना दिसत नाहीये। कशा पद्धतीने आता जिल्ह्यातल्या शेतामध्ये कांद्याची परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो। आता हा जो कांदा आहे शेतामध्ये लावलेला, हे जर आपण बघितलं तर हे कांद्याचं पीक जे आहे ते आता हळूहळू हे बघा अशा पद्धतीने करपायला सुरुवात झालेली आहे कांद्याची पात। आणि दुसरीकडे खाली कांदा जर बघितला तर कांद्याची ज्या प्रमाणात वाढ व्हायला हवी, जितक्या प्रमाणात तो परिपक्व व्हायला हवा किंवा दर्जेदार व्हायला हवा तो तितक्या प्रमाणात त्याची वाढ होत नाही आहे। त्याची तो जो ज्या प्रमाणात परिपक्व व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात तो परिपक्व होत नाही आहे। अशा पद्धतीची सध्या जिल्ह्यातल्या शेतांमध्ये परिस्थिती आहे। आणखीही काही दृश्य मी दाखवतो। आता हा बघा कांदा जो आहे तो अशा पद्धतीने शेतामध्येच सडायला देखील सुरुवात झालेली आहे। म्हणजे हे कांद्याचं पीक जे आहे हे वाचवण्यासाठी खरं तर हजारो रुपयांची औषधं शेतकऱ्यांनी या कांदा पिकावर फवारलेली आहेत, जेणेकरून हा कांदा जो आहे तो जर चांगलं त्याचं उत्पादन झालं आणि बाजारात त्याला चांगला भाव मिळाला तर 4 पैसे हातात पडतील अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे आता बाजारात देखील कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी कांद्याची पात आहे ही अशा पद्धतीने शेतामध्येच करपती आहे आणि परिणामी हे जे कांद्याचं उत्पादन जितक्या प्रमाणात निघायला हवं तितक्या प्रमाणात ते निघणार नाहीये। बराचसा कांदा जो आहे तो शेतामध्येच सडून खराब होणार आहे। अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे। कांदा उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहे। दादा, ही सगळी परिस्थिती जी आहे कांद्याची कधीपासून हे सगळं अशी परिस्थिती आहे? ही परिस्थिती अवकाळी पाऊस झाला तेव्हापासून, नंतर धुकं आलं, परत बादळ आलं, ऊन पडलं, थंडी वाढली, त्याच्यामुळे हा कांदा पूर्ण करपून गेला। आणि याच्यामध्ये असं आहे, थंडी जर असली तर हा कांदा पोचतो। आता थंडी बिंडी काही नाही, धुकाट वादळ असल्यामुळे कांद्यानं पूर्ण रोग धरलेला आहे। हे तुम्ही हातात कांदे घेतलेत, आता हे नेमकं काय झालंय कांदा? हे कांदा सडलेला आहे, हे कांदे एकदम कामातून गेले, याचा काहीच उपयोग नाही, मार्केटला पण चालणार नाही, कुठं चालणार नाही। साधारणपणे किती खर्च केलाय या कांद्याला एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च आहे। किती क्विंटल निघतो जर चांगलं उत्पादन झालं तर 70-80 क्विंटल निघतो। आता ही जी परिस्थिती आहे आपण बघतोय सगळीकडे पूर्ण शेतामध्ये कांदा करपलेला दिसतोय। किती कांदा निघेल याच्यामध्ये निघला किती काय झालं तर 10-20 क्विंटल कांदा निघणार आहे फक्त, याच्या व्यतिरिक्त काहीच निघणार नाही। उत्पादन खर्च निघेल का? नाही निघणार। बाजारात सध्या जो भाव मिळतोय त्या भावाची तुलना केली तर साधारणपणे किती तुमचं नुकसान काही प्रमाणात काही वसूल होऊ शकतं? काय होऊ शकतं, 20 क्विंटल कांदे जर निघले ते 1200-1300 रुपये जर गेले तर लाख रुपये त्याला खर्च केलेला आहे, तर 20,000 रुपये होणार आहे आम्हाला। याच्यातून काय खर्च निघणार आहे आमचा? याच्यामध्ये सांगा काय खर्च निघणार आहे? बरोबर आहे दादा। साधारणपणे कांद्याच्या उत्पादन होईपर्यंत कशा पद्धतीने कुठे कुठे किती किती खर्च करावा लागतो आपल्याला? खर्च बियाण्यापासून ते आपल्याला काढणीपर्यंत ते पूर्ण खर्च 1 लाख रुपयापर्यंत जातो पूर्ण। आणि त्यातून आपल्याला जर 50 आणि 60 हजार रुपये होणार असेल तर ते कांदा लागवड करणेच बंद करायला पाहिजे। आता हा कांदा तुम्ही हातात घेतला, आता नेमका आता काय काय या कांद्याला? बाबा याची पूर्णपणे एकदम मूळ पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, एकदम सडून गेलेला आहे कांदा हा। आणि त्याची पात पण एकदम वरून करपली, त्यामुळं ते मार्केटमध्ये तो चालूच नाही राहिला, कांदा सडून जाऊ राहिला इथं। बरं, हा लाल कांदा आहे, याची टिकवणी क्षमता पण कमी आहे, मग आता काय तुमच्या पुढे पर्याय आता या कांद्याचा? जे आता आहे तसं त्यानुसार चालावं लागणार। 10-20 क्विंटल कांदे काढणे, मार्केटला विकणे। हा बस। म्हणजे आता हा कांदा काढल्यानंतर चांगला राहू शकतो का? नाही राहू शकत नाही, त्याची टिकवण क्षमता संपून गेली आता, काढल्यानंतर लगेच मोड येतात। मग हे काढणे विकणे जे आहे ते आपल्याला पदरात पाडून घेणं, असं 4 पैसे तरी मिळतील। 4 पैसे तरी मिळतील, लागवड तर खर्च काही वसूल होणार नाही, पण आता जे आहे ते थोडंफार नेणं मार्केटला विकणं।
ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे सध्या नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची. कांद्याच्या शेतामध्ये अशा पद्धतीने सगळा कांदा जो आहे तो करपलेला आहे. अनेक ठिकाणी कांदा शेतामध्येच सडायला सुरुवात झाली आहे, त्याची वाढ खुंटली आणि परिणामी जितक्या मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन व्हायला हवं तितक्या मोठ्या प्रमाणात ते होत नाही आहे आणि परिणामी आता कांद्यावर जितका खर्च शेतकऱ्यांनी केलेला आहे तो खर्च देखील वसूल होणं मुश्किल झालं आहे. मात्र लाल कांद्या जो आहे त्याची टिकवण क्षमता अगदी कमी आहे. अगदी काही दिवसच हा कांदा टिकतो आणि त्यामुळे आता आहे त्या पद्धतीमध्ये म्हणजे हा कांदा असा जरी असला, खराब जरी होत असला तरी देखील तो बाजारात नेऊन त्याला जितका जो काही भाव मिळेल त्या भावामध्ये हा कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उत्पादन खर्च तर वसूल होणारच नाही आहे, मात्र 2 पैसे किमान नुकसान थोड्याफार प्रमाणात का होईना कमी करता आलं तर असा प्रयत्न सध्या शेतकऱ्यांचा आहे. मात्र नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, प्रचंड आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे पडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा पद्धतीची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते आणि त्यामुळे सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीवर काही तोडगा काढला जातो आहे का, काही उपाययोजना केल्या जात आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या मात्र कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो प्रचंड अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.